अंजनगाव सुरजी शहरातील विठ्ठल मंदिर परिसर हा अपघातांचा ब्लॅक स्पॉट म्हणून ओळखला जात होता। या ठिकाणी वारंवार होत असलेल्या जीवघेण्या अपघातांमुळे नागरिकांमध्ये मोठा संताप निर्माण झाला होता। 25 जून रोजी झालेल्या भीषण अपघातात सचिन रमेश सावरकर यांचा जागीच मृत्यू झाला, तर मोहन तारडे हे गंभीर जखमी झाले। या घटनेनंतर नगराध्यक्ष अविनाश गायगुले यांनी आक्रमक भूमिका घेत राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाला जाब विचारला। यापूर्वीच 15 जून रोजी त्यांनी या धोकादायक ठिकाणाबाबत लेखी निवेदन देत संभाव्य अपघाताची शक्यता व्यक्त केली होती, मात्र प्रशासनाने वेळेत दखल घेतली नसल्याचा आरोप करण्यात आला। अपघाताच्या दुसऱ्या दिवशी नगर परिषद कार्यालयात नॅशनल हायवे अधिकाऱ्यांसोबत तातडीची बैठक पार पडली। या बैठकीत रस्त्याच्या मधोमध उभारण्यात आलेले लोखंडी कठडे अपघातांना कारणीभूत ठरत असल्याचा मुद्दा नगराध्यक्षांनी जोरदारपणे मांडला। अखेर प्रशासनाने आपली चूक मान्य करत हे कठडे हटवून त्या ठिकाणी गतिरोधक बसवण्याचा निर्णय घेतला आहे। त्यानुसार कामालाही सुरुवात करण्यात आली आहे। नगराध्यक्ष अविनाश गायगुले आणि महामार्ग अधिकाऱ्यांनी अपघात स्थळाची प्रत्यक्ष पाहणी करून नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले आहे। या निर्णयामुळे विठ्ठल मंदिर परिसरातील अपघातांचे प्रमाण कमी होईल अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे। अशाच ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। बातम्यांसाठी चॅनलला आता सबस्क्राईब करा। पाहत राहा प्रजापक्ष मराठी।